सो गाईज आम्ही आता पूर्ण निवतीचा समुद्र, निवती सी बीच एक्सप्लोअर करून आलो आहे. एक नंबर मजा आली. आणि आता आपण दाखवणार आहोत तुम्हाला, आणि आम्ही पण जाणार आहोत किल्ले निवती, म्हणजे निवतीच्या किल्ल्यावर. सो तिथे पण बघूया काय आहे. मी पण फर्स्ट टाईम जातो आहे, सो तुम्हाला पण दाखवतो काय काय आहे किल्ले निवतीवर. आणि हा एक नंबर व्ह्यू आहे बघा. हा मागे पूर्ण समुद्र आहे, इथे दोन टाईप आहेत आणि ही इथे खाली आहे. सो आपण जाऊया किल्ले निवतीवर. सो आपण आता निवती बीच बघितलं. आता आपण जो डोंगर होता, म्हणजे इथे या साईडला निवती बीच आहे आणि हा तो डोंगर होता. सो आम्ही आता तिथे जातो आहे. बघूया तिथे काय आहे. तिथे पण हे पाण्यातनं जावं लागतंय. अरे बापरे, काही दिसत नाही आहे. पॅन्ट तर पूर्ण भिजली आहे आणि हे बघा ना, पूर्ण पाणी आहे इथे. एक नंबर स्पॉट आहे. सो आपण तिथे जाऊया आणि तिथे काय काय आहे ते पण तुम्हाला दाखवूया. हे बघा, आता आपण आधी किल्ले निवती या मुख्य बीचवर. मागासपासून आपण ते एक्सप्लोअर केलं, ते दगड वगैरे होते. आणि हे आहे बीच. इथे पर्यटकांची खूप गर्दी असते, बघू शकता. आणि ते डोंगर दिसत होता तो हा मागचा, मगाशी एक डोंगर दिसत होता. लाटा पण खूप जोरात येतात, नंबर वाटतं. तर तुम्ही जर निवती किल्ले निवतीला आलं तर या बीचला नक्कीच भेट द्या. एक नंबर व्ह्यू आहे बघा. आणि हा जो दिसतोय त्याच्या पलीकडे आहे निवतीचा किल्ला, म्हणजेच किल्ले निवती. आणि हे आहे किल्ले निवती बीच. पर्यटकांची समर वेकेशनमध्ये इथे खूप गर्दी असते. सो आता आम्ही जातोय या किल्ले निवती बीचवरून डोंगराकडे. आणि हे बघा, असं ते दगड आहेत, एक नंबर. एक्सप्लोरिंग करायचं असेल तर एक नंबर ठिकाण आपलं किल्ले निवती. इथे करवंदांची वगैरे झाडं आहेत. जर तुम्ही आलात तर नक्कीच करवंद भेटेल. हा बघा तो डोंगर. दृश्य बघणार आहात, स्वर्ग बघणार आहात. वाव, कसं तो भारी आहे. काय झाडी, काय डोंगर, काय तो समुद्र, काय तो डोंगर मध्ये. हा डोंगर मगाशी आपण बघत होतो तिकडून, आणि आपण ते समोर दिसते दगड, ते पूर्ण तो डोंगर आणि ते दगड एक्सप्लोर केले. एक नंबर व्ह्यू आहे. समोरचा डोंगर दिसतोय, तिथे आम्ही मगाशी होतो. तिकडेच ना? हो, तिकडेच होतो. आणि इकडे समोर ही जी वाळू दिसते तिथून आम्ही तिथे मागे गेलेलो. आणि तुम्हाला हा डोंगर जिथे आम्ही आहोत तो दाखवलेला. तो एक नंबर बीच आहे, हे तुम्ही नक्की भेट द्या. पुढे जातो. सो आता आम्ही जातोय किल्ले निवतीवर. हे बघा, इथे शेती आहे लोकांची. नारळी पोपळीच्या बागा, काजूची फणसाची बाग, काजू फणसाच्या बागा, आंब्याच्या बागा.
एक नंबर, केवढी मोठी खडक आहेत. आणि जेव्हा भरती असते तेव्हा माझ्या मते या दगडांवर पण पाणी येत असते. बरं आहे. आणि हा एक स्पॉट आहे, मागच्या स्पॉट सारखाच आहे, पण हा इथे झाडी आहे. इथून आम्ही आलो आणि किल्ली निवतीचा समुद्र. सो आता आपण जाऊया किल्ले निवतीला, म्हणजेच निवतीच्या किल्ल्यावर. हो, घड्याळात वाजलेत 5:45. आम्हाला परत किल्ले निवती टू वालावल पण जायचं आहे वाया परुळे. सो आम्हाला आता लवकर जरा निघावं लागेल. सो हळूहळू जाऊया आपण आता. बघा एक नंबर दिसतोय. आणि हा आहे किल्ल्याची तटबंदी, किल्ले निवती या किल्ल्याची तटबंदी आणि किल्ले निवतीचा समुद्र आणि त्याच्यापुढे भोगवे बीच असं एक नंबर दिसते. आणि तुम्ही खाली जाऊ शकता, ट्रेकिंग करू शकता, किल्ला एक्सप्लोअर करू शकता, सगळं म्हणजे एकदम पूर्ण एन्जॉय. आणि हा इथे आपण बघू शकता, हा एक सर आहे जे शत्रू किल्ल्यावर म्हणजे शत्रूला किल्ल्यावर येण्यापासून अडवण्यासाठी हा म्हणजे समुद्रमार्गे जर शत्रू चालून आला तर डायरेक्ट किल्ल्यावर आक्रमण होऊ शकतं. आणि त्यासाठी शिवाजी महाराजांनी चर खणून ठेवलेला आणि हा एकदम त्या टोकापर्यंत आहे. म्हणजे जर शत्रू आलाच तर या चरामध्ये पडेल. आपण हा इथे आपण दुसऱ्या बाजूने बघूया हवं असलं तर.
दुसऱ्या साईडचा स्पॉट जो की हा आपण इथे गेलेलो किल्ले निवती बीचवर आपण बघू शकता. आम्ही हा जो पूर्ण डोंगर दिसतोय तो मागासच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलेला, मागासच्या पार्टमध्ये, आणि तिथले 2 स्पॉट तुम्हाला दाखवलेले. आणि त्याच्या पलीकडचा जो डोंगर दिसतोय हा, तिथे आम्ही पूर्णपणे तो समुद्र एक्सप्लोअर केला आणि तिथले ते दगड जे दिसत आहेत तिथे आम्ही गेलेलो. सो हा आहे पूर्ण किल्ले निवती बीच. आणि त्याच्या तिकडे जो समुद्र दिसतोय, तिकडचा जो डोंगर दिसतोय तो आहे निवती बीचचा, निवतीच्या समुद्राचा. सो अशा प्रकारे हा किल्ले निवती बीच आणि निवती बीच. आणि मागे आपण बघितला तो भोगवे बीचचा समुद्र. सो एक नंबर आहे हे वातावरण. भोगवे बीचच्या त्या साईडला लाईट हाऊस पण आपल्याला बघायला मिळेल. हा आहे जमिनीचा पाट. या जमिनीच्या तिन्ही साईडला हा हे किल्ले निवती बीच लिहिलेला आहे. इथे या साईडला बघू शकता माडापोकळ्याची बाग आहे, आंबा काजू यांची पण बाग बघू शकता. सो जर तुम्ही आलात इथे तर किल्ले निवतीला नक्कीच भेट द्या. सो आता आम्ही या वाटेने जातोय किल्ल्यावर. किल्ल्याच्या बाजूला बघितलं आपण भोगवे बीच, निवती बीच आणि किल्ले निवती बीच. आणि आता इथून आपल्याला त्या गडाकडे जायची वाट आहे, निवतीच्या गडाकडे. गाडी पार्क करायची. हे बघा दगड दिसत आहेत. आणि आता सर्वच गडांची जी परिस्थिती झाली आहे त्याचप्रमाणे या किल्ले निवतीची या गडाची झालेली आहे. ते बुरुज कोसळलेले दिसते. पूर्ण गडाचा पार्ट आहे, झाडी आणि दिसते पूर्ण गडाचा पार्ट आहे इकडून. सो आपले या गडाचे गाईड आहेत वैभव वाडेकर, ते आपल्याला गाईड करतील की गडाच्या पुढच्या बाजूला काय आहे. तेव्हाच्या काळातल्या नौदलाच्या दृष्टीने हा खूप महत्त्वाचा किल्ला होता. आणि कोकणातले सर्वच किल्ले जवळजवळ समुद्र किनारी होते, त्याच्यामुळे शिवाजी महाराजांना हे खूप महत्त्वाचे किल्ले होते. परकीय शत्रूंचं जे आक्रमण व्हायचं तेव्हा या किल्ल्यावरचे जे बुरुज होते, या किल्ल्यावरचे जे मावळे होते, त्यांनी या किल्ल्याचं रक्षण केले. सो त्यामुळे आपण आज इथे फिरू शकतो आणि किल्ले बघू शकतो. हा किल्ल्याचा तटबंदी बघू शकतो आपण. एका वेळी 3 टोपा टाकायच्या, तिथून एक नंबर डोकं बांधणाऱ्याचं.
म्हणजे शत्रूंनी जर समुद्रामार्गे आक्रमण केलंच तर ह्या गोळ्या टाकल्या जायच्या. आणि हा गडाचा पार्ट थोडा घुसत आहे आणि त्याला पुरं निवती किल्ले निवतीचं दर्शन आणि हा शिवाजी महाराजांचा किल्ला. जय शिवाजी. हा आहे भोगवे बीच. भोगवे बीचचा पार्ट. वैभव का झेंडा सरळ करतोय. झेंडा इथे. एक नंबर. हा भाग म्हणजे भोगवे आणि किल्ले निवती या समुद्राचा मध्य. एक नंबर. आणि तिथे समोर एक लाईट हाऊस. पूर्ण अथांग समुद्र. किल्ले निवतीचा किल्ला.
नंबर लागली. जसं आम्ही खाली गेलो तसंच हळूहळू वर चढतोय आणि जसं जसं हळूहळू वर चढतोय तसं घाट आलंय चांगलं. कारण खूप आज फिरलो दिवसभर आणि आपल्याला स्टार्ट केली आमच्याकडे आणि आता जवळजवळ 5:30 वाजले आणि आता आपण हा बघा किल्ल्याचा बुरुज दिसतोय तो किल्ल्यावर आलोय जांभळं खाऊन. सो आम्ही परत आता खालून गडावर आलो आणि हे बघा काय आम्ही चांगली जांभळं खाली आहे खूप, त्यामुळे आमची जीभ लुक्स लाईक अ वायलेट, जांभळी जांभळी जीभ झाली आहे. सो आता आम्ही परत जातो आहे बाकीचा किल्ला एक्सप्लोअर करायला. तुम्ही पण आमच्या बरोबर राहा. सो हा आहे दुसऱ्या साईडचा व्ह्यू. हा बघू शकता इथे काहीतरी आहे. ही रूम आहे आणि मागाशी आपण जेव्हा समुद्र बघत होतो तेव्हा हाच बुरुज आपल्याला दिसत असावा. त्याच्या आतमध्ये काहीतरी आहे हे बघा. ही एक रूम होती वाटतं. इकडे आहे बघ आणि इकडून आपण बाहेर पण पडू शकतो. ये माझ्याकडे तू येतं ना इकडनं. नाही इकडे बाहेर नाही पडू शकत. मी आता आलो आहे ते आपल्याला जाऊया यार. नॉट ॲट ऑल फिर से बॅग जाने का. आता त्याला शोधायला पाहिजे. सो आपण बघितलं आहे एक रूम. तिकडे बाबा भया नको टाकायचा. येस आपल्याला खूप अशी जांभळं दिलेली आहे बघू काकाने. आता आपण जाऊया आपल्या घरी अर्थात वालावल्ला, कुडाळ तालुक्यातील सुप्रसिद्ध लक्ष्मीनारायणाच्या कृपा आशीर्वादाने नटलेलं गाव आमचं वालावल गाव. ते आपण जाऊया. तिथे पण एक प्रोग्राम आहे. आता जमून जातोय ते काय होणार आहे देव. सो आपण गडावरून आलेलो आहोत आणि हा एक स्पॉट बघा जिथे आम्ही गाडी लावली. गुड बाय स्पॉट. आता आम्ही घरी जातो आहे. आणि आपल्याला पूर्ण किल्ली निवती एक्सप्लोअर करणारे आपले वैभव वाडेकर यांचे आपल्या ब्लॉगतर्फे खूप खूप आभार. हे एक उत्तम प्रकारचे मेकॅनिकल आहेत. फ्रीज, रेफ्रिजरेटर, AC आणि ही त्यांची गाडी. रेफ्रिजरेटर, AC, वॉशिंग मशीन वगैरे. तुम्हाला जर काही बिघडलं कुडाळ, मालवण, सावंतवाडी, देवगड सगळं एक्सप्लोअर करू शकतात ते. तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. कॉन्टॅक्ट नंबर तुमच्या स्क्रीनवर दिला जाईल. सो नक्कीच कॉन्टॅक्ट करा. जर